आता आपण तुमच्या इमारतीच्या कुंडलीकडे येऊ. तुमचा सिटी सर्वे नंबर 343. तुमच्या जमिनीचा एरिया 14,046 चौरस मीटर. हा 14,046 चौरस मीटर. पॉइंट राहू द्या, पॉइंट बिन नका करू. हा 14,046 स्क्वेअर मीटर. आता एकूण सदनिका 208 अधिक 64 बरोबर 272. नाही, तुम्हाला काही शूट करायचं असेल तर करा, नाही तर याचं व्हिडिओ शूटिंग होत आहे. ते व्हिडिओ शूटिंग सगळ्यांना मिळेल याची व्यवस्था करू आपण. आणि एकदाच येण्याची गरज नाही, परत आणखी बोलवलं तरी येईल नाही. म्हणजे एक दिवस बोलून निघून जाणारा मी काही नेता नाही. मत दिल्यावर 5 वर्ष तोंड नाही दाखवायचं अशी माझी परिस्थिती नाही. मी येईन, तुम्ही जितक्यांदा तुम्हाला कळत नसेल तितक्यांदा. आता पुनर्विकास करण्याचे आपल्या समोर 3 योजना आहेत. एक 33x7, एक 33x9 आणि एक 33x18, 24, 18 आणि 24. आता 33/7 मध्ये आपण कॅल्क्युलेट करूया. आधी सगळ्यात कमी FSI मिळणारा 33/7 मध्ये आपल्याला 14,000ला 3 FSI आपल्याला मिळतो. 33 म्हणजे 14,046 गुणिले 3 किती येतं? पूर्ण कुंडलीच तुमची कळू द्या ना. त्यामुळे 8वी पास झालेली मुलगी देखील आज घरातून ऐकत असेल तर तिने कॅल्क्युलेशन करून आई वडिलांना सांगितलं पाहिजे, बाबा तुम्हाला फसवतायत, हे गणित बरोबर नाही, असं सांगितलं पाहिजे. $42,138. आता याच्यावर 35% फंजिबल एरिया मिळतो. फंजिबल एरिया मिळतो. %, 42 जो काय असेल त्याच्यावर अधिक 35% फंजिबल म्हणजे 135/100 गुणिले 42,000 हे करा. हे कॅल्क्युलेशन मी करून तुम्हाला डायरेक्ट देऊ शकलो असतो, पण मला तसं द्यायचं नाही. तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन झालं हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी तुमच्याकडून करून घेतोय. ते त्याला 42,000ला ॲड करा. $56,886 हे झाले स्क्वेअर मीटर. आता या स्क्वेअर मीटरवर आपल्याला 10% एरिया हा स्टेअरकेस आणि लिफ्ट करता मिळतो आणि 10% एरिया कॉमन पॅसेजेस करता मिळतो. म्हणजे याच्यावर 20% ॲड करा.
बांधकामाचा खर्च काढण्यासाठी हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं. नाही 20%. तर हे टोटल आता 56,868 स्क्वेअर मीटरचं स्क्वेअर फूटमध्ये करा. 56,868 गुणिले 10.76. 56,868 गुणिले 10.76. एका दिवसात हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कळावे अशी इच्छा नाही. तुम्ही 10 वेळा बोलवलं, मी 10 वेळा येऊन समजावेन, पण हे तुम्हाला तुमचे अधिकार काय आहेत हे कळले पाहिजेत. कोणी तुम्हाला लुटू नये, कोणी तुम्हाला फसवू नये, कोणी तुम्हाला चीट करू नये. त्यामुळे हे सगळ्यांचं पितळ मी उघडं करणार आहे. किती होतात? 6,12,093. आता समजा बिल्डरकडे आपण गेलो असं धरून चालतो, तर बिल्डर जनरली आजूबाजूला काय ऑफर देत आहेत, किती एरिया देतो म्हणून सांगतायत? 650 गुणिले तुमचे किती लोक आहेत? 272 गुणिले 650. त्याच्यात कमर्शियलला 650 येत नाही. 272 गुणिले 650 1,76,800. लक्षात घ्या, 1,76,800. आता बांधकामाचा 1,76,800 म्हणजे 6,05,000 मधून 1,76,000 वजा करा, म्हणजे विक्रीला त्याला किती मिळतो? हा सुपर बिल्टअप नाही बरं का, हा कार्पेट एरिया आहे, म्हणजे FSI आहे. FSI नाही, ते दाखवा ना, हे वजा हे म्हणजे मायनस 6,50,000 मधून 1,76,000 मायनस करा ना. 6,12,000 जे काय आहे ते, त्यातून 1,76,000 मायनस करा. किती झाले? 4,35,293. आता बांधकामाचा खर्च आपण कॅल्क्युलेट करू. हे 61,000 गुणिले 3, हे 6,12,000 गुणिले 3,000 बांधकामाचा खर्च घेऊ. किती? 183 कोटी. 183 कोटी. हां, 183 कोटी. हां, आणि याच्या बांधकामाचा खर्च घ्या खाली, त्याच्या 20% आहे ना, 20% जे आपण हे घेतलं होतं स्टेअरकेस वगैरे, ते मिळून 61,000 होत आहे का ते? हां हां. मग हे झालं 183,000. आता भाडी किती घेणार आपण? बिल्डर किती भाडं देतो? हां, 30,000. 30,000 गुणिले 272 गुणिले 4 वर्ष, गुणिले 48 महिने. सगळं कॅल्क्युलेशन तुमच्या समोर येऊ द्या ना, म्हणजे तुम्हाला कळेल ना काय आहे ते.
39 करोड 50 कोटी धरा, त्याच्यात शिफ्टिंग चार्जेस, त्यानंतर ब्रोकरेज वगैरे सगळे धरून ते 50 कोटी धरा, म्हणजे 183 कोटी ते आणि 50 कोटी हे. आता जरा ज्यांचं हृदय थोडं कमकुवत आहे त्यांनी जरा इथे हात ठेवा, कारण मी आता किती आपल्याला विक्रीतून काय मिळणार आहे ते सांगणार आहे. 4,35,293 काय विक्रीचा दर आहे आपल्याकडे? विक्रीचा दर काय आहे? 45 नी बघा, 50 आहे, 60 आहे, पण आपण 45 धरू, कमी धरू, याच्यापेक्षा अधिकच होणार पण कमी धरून चालू. आपण रेसिडेन्शियलचं घेतोय, कमर्शियल याच्यात मिळेल 4,30,000 मध्ये आपल्याला 2 लाख स्क्वेअर फीट कमर्शियल मिळेल, जो 1.25 लाख रुपये पर फुटानं विकता येईल. आपण तो धरत नाही, कमीत कमी धरतोय. किती होतं ते? 1,958 कोटी. आता बघा, 185 कोटी बांधकाम, 50 कोटी भाडी, महानगरपालिकेला समजा 200 कोटी, 300 कोटी, 400 कोटी द्या, हे किती होतात? आणि विचार करा, सगळं मिळून 800 कोटीचा खर्च होईल आपला, तरी किती उरतात? आणि ते 270 लोकांमध्ये वाटून घेतलं तर प्रत्येकाचे किती लुटले जात आहेत तो? आता गणित तुम्हीच मांडा, मी हे गणित मांडत नाही, कारण हे गणित मांडून कोणाला तरी अटॅक येईल की एवढे कोटी माझे कोणतरी लुटून घेऊन जातो. हे तुम्ही त्याला लुटायला देता, म्हणून तो तुम्हाला मिठाईचे डबे, पूजेचं सामान, टी शर्ट, बॅनर, दहीहंडीचे कपडे, हे कशाला देत आहेत? हे तुमचे प्रत्येकी 2-2 कोटी रुपये लुटून घेऊन जातोय म्हणून देत आहे. आता तुम्हाला त्याला लुटवायला द्यायचं असेल तर फक्त तुमचे बूट काढा. मी सगळ्यांचे पाया पडतो की राजा हरिश्चंद्र मला इथेच भेटलेले आहेत, बने कंपाऊंडमध्ये, आणखी कुठेही जगात जाण्याची गरज नाही. माझ्या आजीला मी नेहमी सांगत होतो, आजी म्हणत होती की राजा हरिश्चंद्र होता की सकाळी उठला की आपलं भंडार खोलायचं आणि जे सोनं चांदी आहे ते आलेल्या लोकांना वाटायचं. म्हणायचं, एकदा आजी मला जरा हरिश्चंद्राकडे घेऊन जा. ती म्हणाल, नाही, या कलियुगात हरिश्चंद्र येत नाही. पण आता बने कंपाऊंडचं कॅल्क्युलेशन पाहिल्यावर इथे 275 हरिश्चंद्र बसलेले आहेत आणि तुम्हाला रोज सकाळी येऊन कोण ना कोणतरी शेंड्या लावून लुटून जातोय. त्यामुळे तुम्ही स्वतःची लूट करून देणार असाल तर मी तुम्हाला म्हणजे वारकरी संप्रदायाप्रमाणे तुमच्या पाया पडून निघून जाणं हाच एक मार्ग आहे, वेगळा काही मार्ग नाही. इतकं तुमच्या जागेमध्ये सोनं आहे. समजा 4 लाख किती आपल्या विक्रीचे 4,35,000च्या ठिकाणी महानगरपालिकेने 1 लाख स्क्वेअर फीट बांधून मागितले. समजा दिले त्यांना, तरी 3 लाख आपल्या हातामध्ये, 1.5 लाख दिले महानगरपालिकेला आणि 3 लाख आपल्या हातामध्ये आले. ते 45,000ने विकले तरी आपल्याला 14,500 कोटी मिळतात. तरी आपल्याला आपला पूर्ण खर्च जाऊन 400-500 कोटी उरतात. जाणार कुठे एवढा पैसा? हा कोणाचा आहे? हा तुमचा आहे. हा तुमचा पैसा जे नेते, जे पुढारी, जे बिल्डर, जे तुम्हाला लुटण्यासाठी टपलेले आहेत ते घेऊन जात आहेत. त्यांच्या तोंडातून लाळ गळते आहे की कधी एकदाचा यांच्यावर डल्ला मारू आणि कधी एकदाच यांना लुटू. आता हे गणित तुमचं आहे, ही तुमची कुंडली आहे. हे मी तयार केलेलं नाही,
हे गव्हर्नमेंटचं कॅल्क्युलेशन आहे. तुमच्या लोकांनी सर्व सरकारी ऑफिसमधून हे सगळे कायदे आणलेले आहेत. मी म्हटलं कायदे घेऊन या, याच्यात बऱ्याच चुका आहेत, पण ते नीट कायदे प्रत्येकाने समजून घ्या. परत पाहिजे तर परत येऊन मी कायदे समजवण्यासाठी पुन्हा एकदा यायला तयार आहे. मला एकसारखं येण्यामध्ये भीती कशी असते की लाईट लावायला लागतं, माईकचा खर्च लागतो, व्हिडिओचा खर्च लागतो, कार्यकर्ते बिचारे स्वतःच्या खिशातून टाकतात. मला वाईट वाटतं की माझ्या सभेसाठी लोकांना आपल्या खिशातून पैसे जाऊ नये. बरं, माझ्याकडे काही कोट्यावधी रुपये नाहीत की मी खर्च करून तुमच्याकडे येऊन नाही करीन, आणि म्हणून जास्त सभा घेताना मला नेहमी फार दुःख होतं की माझ्या सभेकरता इतका खर्च लोक करतात. का बरं ते करतात? ते कुठून आणले असतील बिचारे मध्यमवर्गीय लोकांनी? त्यांनी मेहनत करून जमा केलेल्या पैशातून माझी ते सभा घेत आहेत, खुर्चीचं भाडं देत आहेत. त्यामुळे मला वाईट वाटतं. एरवी मी 10 वेळा यायला माझी काहीच हरकत नाही. तर ही तुमची वस्तुस्थिती आहे. याच्यात होऊन काय होणार? 3,000 रुपये पर फुटाच्या ठिकाणी 4,000, 4,000च्या ठिकाणी 5,000 घेऊ, तरी 300-400 कोटी तुमचे उरतात. म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? अर्थ हाच आहे की मध्यमवर्गीय माणूस, तो शब्द मी वापरत नाही, पण उल्लू आहे. उल्लू हा शब्द जरा सनदशीर आहे, खरा तो शब्द वेगळा आहे. पण तुमचा अंत पाहून तुम्हाला लुटायला लोक बसलेले आहेत. मी एकदा विधानसभेमध्ये सांगितलं, लोक माझ्यावर फार तुटून पडली. मी खूप तिखट बोलतो, विधानसभेतही तिखट बोललो. मी म्हटलं, आमच्या एक कॉलन्या बघितल्यानंतर राजकीय पुढाऱ्यांच्या तोंडाची लाळ गळते. कशी गळते? तर कुंटण खाना चालवणारी जी बाई आहे, तिच्या घरी एक 16 वर्षाची मुलगी आली आणि तिला आता धंद्यावर आपण लावणार की आणखी किती वर्ष तिच्याकडून मी काय कमवणार, हे पाहिल्यावर त्या बाईची जशी लाळ गळते तशी राजकीय पुढाऱ्यांची बिल्डिंगी पाहिल्यावर लाळ गळते की यांना आता लुटायला आपण मोकळे झालो. त्यामुळे लगेच बने कंपाऊंडवाले गेले, बने कंपाऊंड छे आहे, आओ 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 बैठो बैठो. म्हणजे तुम्हाला असं दाखवणार की त्यांच्यापेक्षा थोर माणूस दुसरा कोणी नाही. याच्या मागे हेतू काय आहे की याला कधी गाळ्यामध्ये घ्यायचा आणि कधी हलाल किंवा झटका याचा करायचा. भाडेकरूंचं प्रेम कोणाचंच नाही. प्रेम असतं तर हरिनिवासच्या भाडेकरूंना प्रेम दाखवलं असतं. प्रेम असतं तर MP मिल कंपाऊंडमध्ये लोकांना हाकलले नसते. प्रेम असतं तर प्रेम भवनमधल्या लोकांना बाहेर घालवले नसते. प्रेम असतं तर JK बिल्डिंगमधल्या पोलिसांना हाकलून त्याच्या ठिकाणी बिल्डिंग बांधली नसते. हे काही राजकीय पुढाऱ्यांना माहीत नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. पण त्यांचा धंदा हा तुम्हाला लुटण्यामध्ये आहे. तुमचं कर्म हे स्वतःला वाचवण्यामध्ये आहे. आणि तुम्ही जर तुमचं कर्म करणार असाल तर तुमच्या कर्मामध्ये तुमची मदत करायला मी या ठिकाणी आहे, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगू इच्छितो. पण तयारी तुमची पाहिजे. तुमची आज परिस्थिती कोणाप्रमाणे आहे? त्या हनुमानाप्रमाणे. राम सीतेच्या शोधामध्ये सर्व ठिकाणी गेले आणि पूर्ण देश पाडला, पण सीताबाई काय सापडल्या नाही. शेवटी रामेश्वरपर्यंत आले. इथे तर समुद्र आला, आता याच्या पुढे सीतेला कुठे शोधणार? तर मग कोणीतरी सांगितलं की या समुद्राच्या पलीकडे एक लंका आहे, तिथे गेलं की सीता मिळेल. कोण जाणार समुद्राच्या पलीकडे? एवढी ताकद कोणामध्ये खरं ती आहे की नाही हे बघण्यासाठी जाणार कोण? तर लक्ष्मण म्हणाला, आहे ना आपला हनुमान. तर हनुमान हात जोडून म्हणाले की मी तर एक यत्किंचित वानर, मी काय एवढा मोठा समुद्र लांबून जाईल. तेव्हा श्रीरामाने त्यांना सांगितलं की तू पवनपुत्र आहेस. तू ज्या वेळेला सूर्यावर चाल करून गेलास त्यावेळेला तुला शाप मिळाला आहे की तू तुझी शक्ती विसरून जा आणि तुझी ताकद आणि शक्ती काय आहे हे तू विसरलेला आहेस.
आत्ता मी तुला शापमुक्त करतो आणि तुझी ताकद आणि शक्ती काय याची आठवण तुला आत्ता येईल. आणि ती आठवण आली आणि मग हनुमंताचं विराट स्वरूप जे दिसलं आणि त्यानंतर रामायणाला वेगळी कलाटणी मिळाली. हे का तर शापित असलेल्या हनुमंताला शापमुक्त करणारे प्रभू रामचंद्र तिथे हजर राहिले. तसा मध्यमवर्गीय शापित आहे. तुमची जमीन काय आहे आणि त्याची ताकद काय आहे हे तुम्हाला अजून कळलेलं नाही. हे एकदा कळलं की तुम्ही शापमुक्त होणार की ही माझी आहे, ही माझ्या वडिलांची प्रॉपर्टी, माझ्या आजोबांची प्रॉपर्टी जी माझ्याकडे आलेली आहे ती माझी मुलं आणि नातवंड या जागेवर राहणार. केवळ राहणारच नाही तर यातून मिळालेला सर्व पैसा हा आमचा आहे. महानगरपालिकेला जे काय द्यायचं असेल त्यांच्या जमिनीचा मोबदला तो देऊच, पण ते देऊन सुद्धा ते उरेल. बिल्डर देतो म्हणून त्यांनी टाकलेले तुकडे घेणार नाही. आम्हाला नको आहेत ते तुकडे, आम्हाला जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे. त्यामुळे बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगला प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस आणि बिल्डर पॉवर ऑफ अटर्नी आपल्या नावाने घेऊन जातो. आपण कोणालाही पॉवर ऑफ अटर्नी देणार नाही आणि आपण या ठिकाणी स्वतःचं घर स्वतः बांधणार आणि विक्रीचं घर आणि आपल्या घरामध्ये फरक राहू देणार नाही. ही करण्याची तुमची तयारी आहे का हा खरा प्रश्न. आता मी जे बोललो ते तुमच्यापैकी किती जणांना पटलं जरा हात वर कराल का प्लीज. अरे कॅमेरा फिरव रे बाबा. कॅमेरावाला पळून गेला का. मला वाटतं सर्व 100% हात वर केलेला आहे. तुला पाहिजे तर परत करू आपण, कॅमेरा फिरवू, परत हात वर करायला सांगू का रे. जरा पुन्हा हात वर करा. मला वाटतं सर्व लोकांना हे पटलेलं आहे. ही सुरुवात आहे, ही पहिली सभा आहे. अजून मी जितकं बोलायला पाहिजे त्याचं 10% देखील बोललेलो नाही. अशा अनेक सभा आपल्याला होणार, आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायला लागणार. हा संघर्ष आहे, इतका साधा नाही. कोणाच्या तरी तोंडून 800,000 कोटी आपण काढून घेतोय, ज्याची लाळ गळते आहे त्याच्याकडून हे पैसे आपण आपल्या हक्काचे घेतोय. तो एवढ्या सहजासहजी ते सोडेल असं मला वाटत नाही. पण आपण जर एकसंधपणे तयार राहिलात तर विजय हा आपला आहे. त्यामुळे संघर्षाची पहिली पायरी ही सत्यातून होते. सत्य आपल्या समोर मांडलेलं आहे. हे सत्य लक्षात घेऊन सत्याच्या बाजूने आपण लढायला उभे राहिलात तर विजय हा आपला आहे. मला आणखी खूप काही बोलायचं आहे पण आज अधिक बोलत नाही. मला वाटतं तासभर तरी मी बोललोय. आणखीही बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, त्या आज सांगत नाही. डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन करायचे तर डिटेलमध्ये करू पुन्हा एकदा बसून. पण तुम्ही अशा पद्धतीचा ठराव घ्या आणि महानगरपालिकेला कळवा की आम्ही जे काय करू ते स्वयंविकासात करू. कमी मिळेल जास्त मिळेल तो आमचा प्रश्न आहे, ते आम्ही बघू. आणि जास्तीत जास्त आम्हाला फायदा कशात मिळेल हे ठरवण्याचा आमचा अधिकार आहे. तो आमचा अधिकार आम्ही दुसऱ्या कोणाला देऊ इच्छित नाही. हे तुम्ही सांगितलं की त्या ठिकाणी महानगरपालिका हादरून जाईल. बने कंपाऊंडच्या नावाने बिलं फाडणारी भरपूर लोक आहेत. मला काल परवा देखील फोन आला, अरे क्या बने कंपाउंड में जा रहा है. जा रहा हूँ. अरे वो तो बिक गया. कब का बिक गया. सबकी बात भी हो गया, बिक गया, लोगों को एडवांस भी दे दिया. मतलब ऐसा मेरे को तो किसने नहीं बोला. नहीं नहीं बिक गया. अरे तुम क्या के लिए करता है. म्हणजे अशा पद्धतीनं लोक बोलायला तयार आहेत. म्हणजे टपलेली आहेत. ही अगदी प्राईम प्रॉपर्टी आहे, ही घ्यायला टपलेली आहेत. तर ही कोणाच्या ताब्यामध्ये न देताना पण एक मात्र मी मदत करणार, पण एक अट आहे की तुम्ही विकून जाऊ नका. आपण कौन बनेगा करोडपती खेळायला इथे बसलेलो नाही की मी मेहनत करायची
आणि तुम्हाला घर 700-800 फुटाचं मिळायचं आणि 50,000 रुपये पर फुटामध्ये झाले 4 कोटी 5 कोटी 6 कोटी मिळाले की गावाला निघाले. चला म्हणजे गावाला घर बांधा आणि रोजचे आपले खंबा काढायचा. हे जर तुम्ही करणार असाल तर माझी त्याच्यामध्ये इच्छा नाही. तुमची मुलं नातवंड या ठिकाणी राहिली पाहिजे आणि निदान तुम्ही त्यांना घरं सोडून गेले तर तुम्ही असाल नसाल तर महिन्यातून एकदा तरी तुमच्या फोटोला जरा फडका तरी मारतील. फोटो असलाच ठेवलाच असला तर, नाही तर म्हणतील म्हाताऱ्याने आमचं विकून निघून गेला आमच्या वाट्याचं सगळ्या गोष्टी. कारण तुम्हाला अधिकार नाही हो. तुमच्या वडिलांपासून ही जागा तुम्हाला मिळालेली आहे, ती तुमच्या पुढच्या पिढीला आपण सोडून गेलं पाहिजे. आणि एखाद्याची नाही बाबा मला कोणीच मुलं नाही तर कॅन्सरच्या हॉस्पिटलला त्याचं द्या, पण कोणाला आपल्याला लुटायला देऊ नका. कोणा गरीब माणसाला शिक्षणासाठी द्या, होतकरू लोकांना द्या, पण विकून जाऊ नका. एवढीच माझी विनंती आहे. आपण शांत चित्ताने माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि आपल्याला स्वयंविकास पटला याविषयी आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.